नमस्कार मित्रांनो, नमस्कार. ये फिरून सगळीकडे बघा. फिरून मी आता इथे तिकडे चक्कर मारून ये बघा. एखादं गाणं म्हणा ना मग. सगळीकडे दाखवून ये फिटिंग. अरे गाणे इकडे बघतो फेमस होतोस. सगळीकडे नुसतं फिरवा. ऐकला सगळीकडे दाखवा बघा. बाई गाणं म्हण. पंढरी पंढरी जवळ घेऊन बघा आई. सार दैवत तुम्हा घरी आपुने सरे समीपाठी आई बापाच्या शेल्या गाठी तुम्ही वाचवण्यानीश्वरी न्याय नाही तुम्हा घरी तुम्ही वाचवण्यानीश्वरी आपण खातो शिरापुरी आई बापला बेसन भाकरी तुम्ही वाचवण्यानीश्वरी आपण खात नेसर रेशमी पाटी आई बापाच्या शेल्या गाठी तुम्ही वाचवण्यानीश्वरी न्याय नाही तुम्हा घरी तुम्ही वाचवण्यानीश्वरी आपण जातो देऊसरी माय बाप ठुतो घरी कस घडण देवा तुम्ही वाचवण्यानीश्वरी. झालं रे बाबा. प्रतीक्षा दाखवा आपल्या. प्रतीक्षा इकडे बघा. मन शाळेतलं मन फसायला तिला नाही काय येते तुला फसायला. लाईक करा सर. नमस्कार मित्रांनो, आज आपण लिंगीमध्ये आलेलो आहोत. भुईमुगाच्या शेंगासाठी प्रसिद्ध असलेलं अलीकडे बघा शिलू. लिंगी परिसरामध्ये आपण भुईमुगाच्या शेंगा काढण्यासाठी आलेलो आहेत. येथील जवळपास 4-5 खेड्यातील सर्व ग्रामस्थ इथं येतात भुईमुगाच्या शेंगा घेण्यासाठी. हे पाय इकडे दाखव सगळीकडे शिदू आली. भुईमुग काढणीचं सीझन चालू झालंय. तर माझ्याकडे आहे थोडंसं जवळपास 18 एकर परिसरामध्ये भुईमुगाचं उत्पन्न घेतलेलं आहे. इथं आपल्या आजूबाजूच्या परिसरातील सर्व नागरिक इथं भुईमुगाच्या शेंगा घेण्यासाठी येत आहेत. हे पहा सर्वजण शेंगा काढायला लागले. तर कारण शेंगा ओल्या शेंगा खायला चांगले असतात. बघा इकडं तुम्ही पण खायला यायचा. ग्रामीण जीवन खूप आनंदी असतं शेतीपेक्षा. बघा ही आमची आई गाणं म्हणली आताच. काय बाबा खूप उन्हाळ्याचे दिवस आहेत का, कडक उन्हाळा जाणवते तरी पण असं वातावरणात आपण घेतो. तर दाखव बघा शिदू सगळीकडे दाखव. आपले छत्रे दाखव दोन्ही बी. आडवा कॅमेरा तर बघा. लिंगी परिसरामध्ये गीते बंधू यांच्या रानामध्ये आपण आलेलो आहोत सध्या. लिंगी परिसरामध्ये प्रल्हाद गीते बंधू यांच्या रानामध्ये आपण आलेलो आहोत. हे पहा भुईमुगाच्या शेंगा काढण्याचं चालू आहे. हे पहा आता उपलेल्या शेंगा आणि शेंगा बडविणं चालू. हे पहा इकडं बाजारातल्या शेंगाला काही चव नसते. हे पहा वल्ल्या शेंगा खायला चवदार असतात. म्हणून मी पण आलेलो आहे. 1000 रुपये समोशाचा रोजगार सोडून वल्ल्या शेंगासाठी आलेलो आहे. बघा किती गाठं सुपर चालतंय. आई तसं म्हणत नसते तर मोबाईलमध्ये